हॅलो फ्रेंड्स, मनीषा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला छान असे कळीचे लाडू बनवायचे आहेत। आपण पाहत आहात हे डाळीच्या पिठाचे कळीचे लाडू आहेत, खानदेशी स्टाईल। अतिशय छान आणि टेस्टी लागतात, सर्वांना आवडतात आणि यासाठी लागणारं साहित्यसुद्धा अगदी कमी लागतं। स्वस्त आणि मस्त असे हे लाडू असतात। 1 किलो डाळीच्या पिठापासून हे लाडू बनवलेले आहेत। याची सविस्तर रेसिपी आपण पुढे पाहणारच आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य फक्त 1 किलो डाळीचं पीठ, चणा डाळ आणि 1 किलो साखर आणि अर्धा किलो तेल। एवढ्या 3 वस्तूंमध्येच आपल्याला हे लाडू बनवता आले आणि वेळही फार कमी लागतो। अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे लाडू झाले। आपल्याला हे लाडू खावेसे वाटत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। असे लाडू करा, काही अडचण आल्यास कमेंट करा, आपल्याला नक्कीच मदत केली जाईल। चला तर मग आता आपण हे लाडू बनवायला घेऊ। हॅलो फ्रेंड्स, मनीषा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कळीचे लाडू बनवणार आहोत। 1 किलो डाळीच्या पिठाचे लाडू आपल्याला बनवायचे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। सर्वप्रथम 1 किलो साखर, त्या साखरेचा पाक मी या ठिकाणी ठेवलेला आहे। पावशेर पाणी आणि 1 किलो साखर टाकून 5 मिनिटापूर्वीच ते मी या ठिकाणी उकळायला ठेवलेले आहे। त्यानंतर 1 किलो डाळीचं पीठ घेतलं आणि ते पाण्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून भिजवून घेतलं। थोडं पातळ भिजवलं, पोळ्यांच्या कणकेसारखं। आणि त्यानंतर त्याची या साच्याच्या साहाय्याने या पद्धतीने शेव तयार करून घेतली। असं एक एक घाणा तयार केल्यानंतर ती शेव थोडी अलवार तळून घेतली, जास्त कडक नाही होऊ दिली तिला लालसर। बघा या ठिकाणी या पद्धतीने ती तळून घेतली। थोडं गार झाल्यानंतर ती शेव चुरून घ्यायची, म्हणजे लाडू हे आपले गोल येतात। अशा प्रकारे एक एक घाणा आपण या ठिकाणी शेवचा काढून चुरून घेतलेला आहे। अतिशय छान रंग आलेला आहे शेवला। आता या ठिकाणी आपला पाक पण होत आलेला आहे। एकतारी पाक आपल्याला हवा असतो, बघू आपण। बघा पाक आपला झालेला आहे। एक तार धरली गेली पाहिजे, चिकट चिकट वाटायला लागला की झाला। अति कडक पण नको आणि एकदम अलवार पण नको। पाक झाल्यामुळे मी आता हे गॅस बंद करते। आता या ठिकाणी असलेली शेव तळली गेली, त्यासाठी मी गॅस बंद करते आणि ही शेव काढून घेते तेल नितळून। कळीचे लाडू खायला अतिशय छान लागतात। काही ठिकाणी इकडं महाराष्ट्रामध्ये नाशिक, मालेगाव, धुळे या एरियामध्ये याला कळीचे लाडू म्हणतात आणि इतर भागांमध्ये पापडीचे लाडू असतात। ते या कळ्यांना तयार करतात, पापडी तयार करतात आणि ते तळून घेतात आणि ती चुरून त्याचे लाडू बनवतात। पण ते पापडीपेक्षा ही कळीचे लाडू चवीलाही छान असतात आणि टिकतातही। 15 दिवस तरी ते आरामात टिकतात। फ्रीजमध्ये ठेवले तर आपण त्यांना थोडं एक्स्ट्रा दिवसही टिकू शकतो। आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि तेही चुरून घ्यायचं। पाक एकदा पुन्हा बघून घेऊ, कारण की पाकच महत्त्वाचा असतो। गरम खूप आहे। झालेला आहे पाक व्यवस्थित।
जेवढी बारीक चुरता येईल तेवढी ही शेव चुरून घ्यायची. अतिशय खरपूस अशी छान शेव तयार झालेली आहे. या पाकासाठी 1 किलो तेल, 1 किलो साखर आणि पावशर पाणी घेतलं होतं, 1 ग्लास पाणी साधारणतः. आणि तेल अर्धा किलो तेल घेतलेलं होतं. 1 किलोला अर्धा किलो तेल लागतं. आता आपण या पाकमध्ये ही जी काही शेव आहे ते टाकून द्यायची आणि अर्धा तास भिजू द्यायचं आहे. काढून घ्यायचं व्यवस्थित आणि अर्धा तास भिजू द्यायचं. तोपर्यंत ते गारही होऊन जातं आणि आपल्याला लाडू बांधायला मोकळं होतं. प्रमाण असतं ते 1 किलो पिठाला 1 किलो साखर, तेवढा पाक बरोबर लागतो. बघा व्यवस्थित भिजलं आहे, पाक दिसतो आहे व्यवस्थित, म्हणजे आपले लाडू हे सुद्धा व्यवस्थित होतील. आता हे थोडंसं प्रेस करून जे काही कळी आहे त्याच्यामध्ये साखर मुरवायला पाहिजे, त्यासाठी आपण हे राहू द्यायचे आणि थोडं 15-1 मिनटानंतर पाहत राहायचे. जास्त कोरडं नाही होऊ द्यायचं ते, जेणेकरून आपले लाडू वळणार नाहीत. असं पाक जर व्यवस्थित असेल तर ते कोरडं होणार नाही. थोडा कडक पाक राहिला तर ते कोरडं होऊन जातं आणि मग बांधायला घाबर होतं. आता आपण हे झाकून देऊ, म्हणजे पटकन गारही होणार नाही आणि कळी व्यवस्थित मुरेल. आपल्या कळ्या अर्धा तास मुरलेल्या आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारचे लाडू हे बनवून घेतले आहेत. छान असं लाडू झालेले आहेत. आपल्याला सुद्धा ते नक्कीच आवडतील. केल्यानंतर नक्कीच करून पहा. काय अडचण आल्यास कमेंट करा. कळीचे लाडू टेस्टी, यम्मी. थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत चला. आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सखींनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. थँक्यू.